गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज होता सॅटरडे. दर सॅटरडेला आमच्या मुलांचा असतो स्नॅक्स डे. तर दर सॅटरडेला काय स्नॅक्स देणार हा मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळं आज मी ठरवलं होतं की आज डोशासाठी पीठ तयार केलं होतं. त्यामुळं डोसे करायचे होते स्नॅक्स डे म्हणून. त्यांना आज म्हणजे नाश्त्याला पण होतील आणि टिफिनला पण द्यायला होतील म्हणून मी आज तुम्हाला कशा पद्धतीने केलेले डोसे ते शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग मी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडून घेतले होते आणि त्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला होता. इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवले आणि कढीपत्ता, जिरी, मोहरी, कांदा परतून घेतले. त्यामध्ये हळद आणि हिरवी मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या मी वाटून घेतल्या होत्या आणि त्या परतून घेतल्या होत्या. आणि इकडे बटाटा चांगला कुस्करून घेतला होता, तो तिकडे परतायला टाकला आणि छान असा बटाटा उकडून परतला. बटाटा असा थोडासा एकदम ड्राय नाही करायचा, थोडासा ओला करायचा, म्हणजे तो खायला छान वाटतो. आणि अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. त्यानंतर लगेचच चटणी करायला घेतली डोशासंग खायला. आज ओलं खोबरं काय मिळालं नाही, त्याच्यामुळं मग मी सुकं खोबरं, कोथिंबीर, 2 पाकळ्या लसूण आणि थोडेसे शेंगदाणे अशी चटणी करते मी. छान लागते. आणि थोडंसं डाळवं असेल भिजत घाललं तर ते पण टाकते. आज ते नव्हतं टाकलं, फक्त तेच टाकलं होतं. आणि ती मिक्सरवर फिरून घेतली. आणि इकडं मी पॅनमध्येच थोडंसं तेल टाकून त्याला फोडणी देऊन घेणार आहे. त्यामध्ये कढीपत्ता, जिरी, मोहरी त्याची फोडणी दिली त्याला तेल टाकून चटणीला. आणि इकडं डोश्याचं पीठ छान फुगलं आहे. डोश्यामध्ये नाही का पीठ करताना भिजत घालताना डाळीमध्ये थोडेसे पोहे घालायचे. पोहे घातल्यानंतर नका खूप छान क्रिस्पी आणि असे मऊ लुसलुशीत डोसे होतात. एकदम असे बाहेर मिळतात ना तसे खूप छान होतात. आणि ते आणि नंतर डोसे इकडं मी तव्यावर टाकून घेतले. बघू शकता तुम्ही हा डोसा किती छान झाला आणि किती छान क्रिस्पी झाला आहे. आणि असे कुरकुरीत पण लागतात, ते खूप छान होतात. एकदा तुम्ही पोहे घालून बघा, करून बघा कसे होतात खूप. आणि मला सांगा कमेंट करून की कसे होतात डोसे ते. आणि इकडे हा लोणी स्पंजसारखा मी डोसा करते आहे, तो एकदम थोडासा टाकायचा तव्यावर, त्याला जास्त पसरवायचं नाही. आणि इकडे बघा तुम्ही कसे बबल्स आलेत मस्त. आणि त्याच्यावरती तुम्ही लोणी किंवा दुसरं हे साजूक तूप टाकू शकता, त्यामुळे ते खूप छान लागतं साजूक तूप किंवा लोणी टाकलं तर. आणि हे डब्याला असे जास्त जाड असेच देते मी, की ते असे नाही का कडक आणि होत नाही, काही कडक होत राहतात, म्हणजे मऊ राहतात चांगले, कडक होत नाहीत. आणि इकडे चला मुलांनी खायला घेतलेलं आहे गरम गरम. आणि त्यानंतर मी असे जाड लोणी स्पंजसारखे डोसे नाही का तेच डब्याला करून दिले आणि त्यांचे डबे भरले. चला तर व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा. बाय.